स्टार्ट. परिच्छेद. आजच्या या शुभ प्रसंगी शेतकरी व महिला मेळाव्यामध्ये उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात आपापले योगदान देणारे अनेक कार्यकर्ते निर्माण होऊ लागले. देशात आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडविणे आणि सामाजिक ऐक्य, बंधुभाव या मानवी मूल्यांची स्थापना करण्यासाठी हे सेवाभावी कार्यकर्ते समर्पित भावनेने कार्य करीत राहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात परंपरागत शेती होती. त्यावेळी लोकसंख्या प्रमाणात होती. मूलभूत गरजाही जास्त नव्हत्या. पण स्वातंत्र्यानंतर सर्वांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या. हरित क्रांतीमुळे या वाढत्या गरजा आपण भागवू शकलो. गेल्या 60 वर्षांहून अधिक काळामध्ये आपण कृषी क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. आपले शेती उत्पन्न वाढले आहे, पण ते अजून वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विशेषतः पावसावर अवलंबून असणारी शेती परवडणारी कशी होईल याकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे. आपल्या देशातील जवळपास 60% लागवडीखालील क्षेत्र कोरडवाहू आहे. सिंचनाच्या सुविधा पूर्णपणे विकसित झाल्यावरही 45 ते 50% शेती कोरडवाहूच राहणार आहे. पडणारा पाऊस शेतातच जिरण्यासाठी उताराला आडवी पेरणी, पाण्याचे योग्य व्यवस्थापन तसेच सध्या शेतीच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्यात बदल करून उत्तम बी बियाण्यांचा वापर, पिकांचे व्यवस्थापन, संरक्षित सिंचनाच्या सोयी, प्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर यांच्या माध्यमातून शेतीमध्ये जास्त उत्पन्न काढता येऊ शकेल. परिच्छेद. नवनवीन विचारांनी आणि नवीन रचनामुळे जगात मोठे परिवर्तन घडविता येऊ शकेल. हे दशक नवनिर्माणाचे दशक आहे. यावर्षी मार्च महिन्यात आम्ही सर्वसामान्य नवप्रवर्तकाचे प्रदर्शन राष्ट्रपती भवनामध्ये भरविले होते. यात देशाच्या विविध भागातील शेतकरी, महिला व तरुण विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावेळी कमी पाण्यात जास्तीत जास्त जमीन भिजवणारी पाण्याची बंदूक, गहू व तांदळांच्या नवनवीन जाती, रेशीम साडी, कीटकनाशके यासारखे नाविन्यपूर्ण शोध बघायला मिळाले. हे सर्व प्रयोग वेगळे होते व मला या गोष्टीने प्रभावित केले की फारसे शिक्षण नसतानाही केवळ व्यवहार चातुर्य आणि वेगळा विचार करून या व्यक्तींनी लोकांसाठी उपयोगी असणाऱ्या या उपकरणांचा शोध लावला, ज्याचा ग्रामीण जनतेला खूप लाभ होईल. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत एक स्वायत्त संस्था इसवी 2000 मध्ये स्थापन करण्यात आली आहे. ह्या संस्थेचा मुख्य उद्देश हा मूलभूत अशा नवनवीन संकल्पना, शोध यांना उत्तेजन देणे, त्यांना विकसित करणे व त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार करण्यासाठी तसेच त्यांची उपयुक्तता प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करणे असा आहे. परिच्छेद. आज वाढत्या लोकसंख्येमुळे देशात अन्न सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रपती म्हणून माझा पहिल्या विदेश दौऱ्यामध्ये मी ब्राझीलला भेट दिली होती. ब्राझील हा जगातील पहिला देश आहे जिथे अन्नाबाबतची असुरक्षितता दूर करण्यासाठी भूक समाप्ती कार्यक्रम राबविला जात आहे. आपण दुसरी हरित क्रांती करण्याच्या वाटेवर आहोत. त्यासाठी कोरडवाहू शेतीची उत्पादनशीलता वाढविण्यासाठी काही नवीन व
क्रांतिकारक निर्णय घेण्याची गरज आहे. स्टॉप.